नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। माझं नाव आहे मनीष सुर्वे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 9 बघणार आहोत। ठीक आहे, तर यामधून जे लॅब आवर आहे त्यामध्ये आपण हा सेशन आहे आपलं पूर्ण। तर यापैकी जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती सिंपल आहे, तुम्ही स्टार्ट करून एंड करून घ्या ते। नंतर आता आपण डायरेक्टली सेल्फ आर लर्निंग बघूया। तर यामध्ये बघा 4 स्टेप्स त्यांनी दिलेले आहे आपल्याला। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। यापैकी आपल्याला पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे बघा। क्वेश्चनवरती क्लिक करा। विंडोज 10 मधील टास्कबारमध्ये बदल करता येत नाही कारण तो डेस्कटॉपचा लॉक केलेला ॲट्रिब्यूट्स म्हणजेच गुणधर्म आहे। ठीक आहे, तर याचं उत्तर चूक आहे मित्रांनो, आपण बदल करू शकतो त्यामध्ये। आता यामध्ये नेक्स्ट करू। नंतर आहे टास्कबारचा लुक पर्सनलाइज करण्यासाठी आवश्यक सेटिंग्स आपल्याला कोठे सापडतील। ठीक आहे, तर बघा यामधून जे टास्कबारच्या मोकळ्या जागेत आपण राईट क्लिक केल्यानंतर जे प्रदर्शित होणारे ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण करू शकतो। नंतर आहे डेस्कटॉपच्या कोणत्या क्षेत्रात आपण टूलबार ॲड किंवा पिन करू शकतो, तर ते म्हणजेच यामधून टास्कबारवरती। नंतरचा समोरचा प्रश्न बघा, टास्कबारला सी थ्रू इफेक्ट देण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ते म्हणजे ट्रान्सपरन्सी बदलणे। ठीक आहे, सेकंड नंबरचं उत्तर। आता इथं 4ही प्रश्न संपलेले आहे आपले, म्हणजे आपलं सेल्फ आर लर्निंग इथं झालेलं आहे। ठीक आहे, आता यानंतर डू इट युअर सेल्फ आहे मित्रांनो, तर ते बघून घेऊ। प्रॉपर वेमध्ये बघा तुम्ही, कारण की तुमच्या यामध्ये पॉईंट्समध्ये मार्क करू शकता। ठीक आहे ना। पहिला प्रश्न आहे बघा, टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडा आणि बंद करा। तर स्टार्ट एक्झाम करूया। थोडे इंटरेस्टिंग प्रश्न आहे, ते तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकतात बरं का, तर लक्ष देऊन बघा। तर टास्क व्ह्यूमध्ये क्लिक करण्यासाठी बघा इथं आपल्याला इथं ऑप्शन आहे, हे बघा टास्क व्ह्यू, तर यावरती क्लिक करा आणि परत क्लिक करू नये, परत तुम्ही डेस्कटॉपवर वापस येसाल। तर सबमिट करूया आता। ठीक आहे, समोरचा प्रश्न बघा, टास्क व्ह्यू नंतर न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा। आता नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीटसुद्धा करा। तर स्टार्ट एक्झाम करूया। आता सिम्पल तेच मेथड आहे, जास्त काही करायचं गरज नाही आपल्याला। टास्क व्ह्यू आपल्याला परत यामधून ओपन करायचा आहे। नवीन डेस्कटॉप ऑलरेडी ओपन आहे, त्यामध्ये काहीच करायची गरज नाही। परत डेस्कटॉप व्ह्यूवर क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करा, सबमिट होऊन जाईल। नंतर आहे रिसायकल बिन ओपन करा। टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा। आता रिसायकल बिनमध्ये नव्याने तयार केलेले व्हर्च्युअल डेस्कटॉप ट्रान्सफर करा। तर स्टार्ट एक्झाम करूया। ठीक आहे, आता लास्ट सेकंड प्रश्न होता आपला आहे डू इट युअर सेल्फचा। यामध्ये बघा टास्क व्ह्यूवरती परत जायचं आहे आपल्याला आणि परत टास्क व्ह्यू ओपन करायचं आहे, सबमिट करायचं आहे। ठीक आहे, लास्ट प्रश्न आहे टास्क व्ह्यू इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवरील सर्व खुल्या प्रोग्रामचे विंडो दर्शवा। सेम तीच पद्धत आहे। आता परत टास्क व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। आता यामध्ये पूर्ण दिसते आपल्याला की काय काय ओपन आहे आपल्या याच्यामध्ये। परत टास्क व्ह्यूवर क्लिक करून डेस्कटॉप राहायचं, सबमिट करून घेऊ। इथं डू इट युअर सेल्फ मित्रांनो संपलेलं आहे आपलं, आणि इथं एस आय एम करून जे आहे ते एंड एक्झाम करून घेऊ। ठीक आहे, आता यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजेच नॉलेज चेक, तर बघून घेऊ। 100 पैकी 100 स्कोअर आपल्याला डू इट युअर सेल्फमध्ये आलेला आहे। आता नॉलेज चेकमध्ये सुद्धा तेवढंच मिळालं पाहिजे। पहिला प्रश्न बघा, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी खालीलपैकी यापैकी कोणते टूल वापरले जाते, तर 4 इमेज दिलेले आहे। आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे, बट तुम्ही जेव्हा सॉल्व करसाल तेव्हा ओपन करून बघा। ठीक आहे, तर दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे त्याचं। नंतर आहे स्निपिंग टूल्स, नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल, तर यापैकी आपलं उत्तर आहे बघा 4थ्या नंबरचं। तुम्ही ओपन करून बघा इमेजला जेव्हा तुम्ही सॉल्व करसाल तेव्हा। मी शॉर्टमध्ये तुम्हाला आता टाईम वाचावा म्हणून सांगत आहे। स्निपिंग टूल्समध्ये तुम्ही चुकून न्यू स्निपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल, तर यामध्ये परत 4 इमेज दिलेले आहे। ठीक आहे, आता तुम्ही ओपन करून बघा। तर यापैकी 3ऱ्या नंबरचं उत्तर आहे आपलं। नंतर आहे संपूर्ण स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल, तर तसं करण्यासाठी बघा 2ऱ्या नंबरचं ऑप्शन आहे आपलं। नंतर आहे नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल, तर त्यासाठी 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आहे। नंतर आहे टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉप वन क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल, तर ते म्हणजेच ऑप्शन नंबर यापैकी 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करू, सबमिट करून घेऊ। नंतर आहे तुम्हाला टास्क एक डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचं आहे, तुम्ही
त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल, तर बघा ते म्हणजेच ऑप्शन नंबर यामध्ये तिसऱ्या नंबरचा आहे. नंतर आहे खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाईट केलेली आहे. म्हणजे आपल्याला कीबोर्डमध्ये शिफ्टचं बटन कुठं आहे ते दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर यापैकी जे पहिल्या नंबरची इमेज आहे त्यामध्ये बघा दोन्ही साईडला इथं त्यांनी शिफ्ट दाखवलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जेव्हा सॉल्व करसाल तेव्हा अशी इमेज ओपन करून बघा. नंतर आहे खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाईट केलेले आहेत. तर स्पेशल कीज म्हणजे इथं तिसऱ्या नंबरचे आहेत आपले. नंतर आहे तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर म्हणजेच विंडोचे रंग आणि साऊंड्स म्हणजेच आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल. परत 4 इमेज दिलेले आहे बघा. तर यापैकी तुम्ही ओपन करून बघा. यापैकी चौथ्या नंबरचं उत्तर आहे आपलं. तर बघा इथे जे नॉलेज चेक आहे ते सुद्धा संपलेलं आहे मित्रांनो. आता फक्त आपली लास्ट बट नॉट द लिस्ट इज सेशन कम्प्लिशन टेस्ट राहिलेली आहे, तर ते बघून घेऊ. स्टार्ट एक्झाम केलेली आहे बघा. तर यामध्ये सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघा. जर तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायचे असतील आणि एकमेकांशी निरनिराळ्या विषयांबाबत चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर संदर्भ घ्याल, तर ते म्हणजेच फेसबुकवरती. नंतर ही सोशल नेटवर्किंग साईट व्यावसायिक म्हणजेच व्यवसायाभिमुख म्हणजेच बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग यासाठी वापरले जाते, तर ते म्हणजेच लिंक्डइन. नंतर आहे पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेलेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते, तर ते म्हणजेच विकिपीडिया. तर ते म्हणजेच विकी पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे. नंतर आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे, तर बरोबर आहे. लिंक्डइन हे एक जॉब प्रोव्हाइड करते आपल्याला. तर SIM करून जे इथं सेशन आहे आपलं 9वं ते इथं एंड करून घेऊ मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, पण याच्या पुढे सुद्धा महत्त्वाचे सेशन चालू होणार आहेत आता. ठीक आहे, तर भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. टिल देन सी यू, बाय. Catch 'em all.